नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन अपडेट आलेला आहे. तुमचा फॉर्म अर्ज हा पेंडिंग का दाखवतो आणि ह्याच्यामध्ये हे 4 बटन आलेले आहेत. जे 4 बटन आहेत त्याचे ऑप्शन आलेले आहेत. तर त्याची काय माहिती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट, योजनेविषयक माहिती आपल्या या चॅनलवर येत राहतात. म्हणून या चॅनलला, मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर हे 4 ऑप्शनचे काय माहिती आहे ते बघू. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरून नारी शक्ती दूध हे ऍप तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर बघा, ओपन केल्यानंतर तुम्हाला या ऍप वरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे अगोदर. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे मोबाईलवरती. व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा तुमचा हे मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असं पेज येणार आहे. याच्यामध्ये बघा 3 ऑप्शन आहेत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज. अशा प्रकारे तुम्हाला नारी शक्ती दूध मध्ये येणार आहे. आता तुम्ही अर्ज केल्यानंतर तर तुमचा केलेले अर्ज असे दिसणार आहेत. आता याच्यामध्ये बघा, केलेले अर्ज अशा प्रकारे येणार आहे. आता तुम्हाला याच्यावरती एखाद्या अर्जावरती क्लिक करून तुम्हाला इथं बघा 4 ऑप्शन येणार आहेत: व्हेरीफाय, व्हेरिफिकेशन डन, आय बटन, इन पेंडिंग आणि एडिट फॉर्म. आता सर्वप्रथम एडिट फॉर्म काय आहे ते बघणार आहोत. आता एडिट फॉर्म एडिट करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी झाली असणार तर तुम्हाला एक एडिटचं एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वन टाइम एडिट करावं लागणार, म्हणजे एकदाच तुम्हाला एडिट करावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकदा तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये एडिटिंग करावं लागणार आहे. त्यानंतर बघा, SMS व्हेरिफिकेशन डन. तुमचा नंबर जर नंबर डन व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला असा ग्रीन कलरचा एक बॉक्स दिसणार. आणि जर नसेल केलं तर एडिट करून तुम्हाला तुमचा तिथं नंबर काय करायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर बघा, इन पेंडिंग सबमिटेड. आता इन पेंडिंग सबमिटेड याच्यामध्ये बघा, आता इन पेंडिंग सबमिटेड म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला नाही, म्हणजे सबमिट झालेला आहे पण त्यांनी चेकिंगसाठी, अधिकाऱ्यांनी चेकिंगसाठी पाठवलेला नाही, म्हणून तुमचा इन प्रोग्रेस पेंडिंग असा दाखवतो. त्यानंतर बघा, आय बटन. आता आय बटन वरती काय आहे, तर आय बटन हे ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला. तर आय बटन वरती क्लिक करून तुम्हाला बघा अशा प्रकारे तुम्हाला पहिलं एक याच्यामध्ये बघा, आय बटनामध्ये पेंडिंग टू सबमिटेड येणार आहे. तर बघा, म्हणजे सर्वेक्षण केलेले आहे परंतु अद्याप पुनर्विलोकनासाठी सबमिट केलेलं नाही, म्हणजे तुमचं सबमिट झालेलं आहे पण तुमचा अजून चेकिंग साठी फॉर्म गेलेला नाही आहे, असं त्याचा अर्थ होतो. नंतर बघा, त्यानंतरचा ऑप्शन आहे अप्रूव्ड. म्हणजे अप्रूव्ड म्हणजे तुमचं हे काय केलेलं आहे, फॉर्म हा अप्रूव्ह केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म रिव्ह्यू साठी गेलेला आहे, चेकिंग सुद्धा झालेली आहे आणि तुमचा फॉर्म हा इथं काय केलेला आहे, अप्रूव्ह केलेला आहे, असा या अप्रूव्हचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला इन फ्युचर मध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर बघा, इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म हा तुमचा रिव्ह्यूला, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता अधिकारी तुमचा फॉर्म काय करत आहे, चेक करत आहे. म्हणजे तुमचा फॉर्म आता काय करत आहे, चेकिंगला गेलेला आहे, म्हणजे चेकिंग चालू आहे, म्हणजेच इन रिव्ह्यू आहे. त्यानंतर बघा, रिजेक्टेड. आता रिजेक्टेड जर ऑप्शन आलंय तर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे, अधिकाऱ्यांनी चेक सुद्धा केलेला आहे पण त्याच्यामध्ये काही अडथळे आले आहेत, म्हणून तुमचा फॉर्म तिथं काय केलेला आहे, इथं रिजेक्टेड केलेला आहे, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा, डिसअप्रूव्ड म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी आली असेल तर आता डिसअप्रूव्ह म्हणजे तुम्ही परत इथं फॉर्म भरू शकता, एडिट करू शकता आणि परत तुमचा फॉर्म तुम्ही काय करू शकता, तिथं सबमिट करू शकता. म्हणजे डिसअप्रूव्ड आल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म मध्ये काही चुकी असेल किंवा तुमचा फॉर्म इन केस कशाने चुकला असेल तर तुम्ही तिथं फॉर्म परत भरून एडिटिंग करून तुमचा फॉर्म तिथं काय करू शकता, तुम्ही सबमिटेड करू शकता. अशा प्रकारे आय बटनावरती 4-5 असे ऑप्शन आलेले आहेत का तुमचं एक त्यापैकी जर तुमचा अप्रूव्ह झाला तर तिथं अप्रूव्हचा ऑप्शन येणार आहे, जर तुमचा रिजेक्ट झाला काही कारणास्तव तर तिथं रिजेक्टेड येणार आहे. अशा प्रकारे या 5 ऑप्शन पैकी तुम्हाला ते एक ऑप्शन दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं एडिटिंग, नंतर इन पेंडिंग प्रोग्रेस, आणखी व्हेरिफिकेशन डन केलेलं आहे, नंतर आय बटन दिलेला आहे. तर अशा प्रकारे इथं एक नवीन अपडेट आलेला आहे. सर्वांनी याची